आज मी तुमच्यासाठी छान अशी एक भाजी घेऊन आली आहे। त्या भाज्या खाऊन कंटाळा आले असेल तर हा लसूणी मसाला एकदा नक्की ट्राय करा। त्याच्यासाठी इथे मी एक बटाटा असा उभा कापून तो तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। 4-5 लसूण गड्डे घेतलेले आहेत, ते पण याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। लसूण व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे, तो काढून घेऊ। आता तेल कमी करून त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आणि 2 ते 3 कांदे मी उभे कापून घेतलेले होते, ते याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊ। कांदा छान असा कुरकुरीत असा फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची यांचं वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलं। आता छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला टाकून घेतला, तो पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता तळलेला बटाटा, तळलेला लसूण टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचे। छान असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। पाणी टाकून पण आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 5 मिनिटं भाजी शिजू द्यायची आणि वरतून कोथिंबीर टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आणि तयार आहे आपली लसूणी मसाला भाजी। खूप छान टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप टेस्टी ही भाजी होते आणि थोडंसं काहीतरी वेगळं पण आपल्याला खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता।